आज आपण 14वी गाथा पाहणार आहोत. म्हणजे 12वी आणि 13वी गाथा नाही पाहणार आपण. त्याचं कारण असं आहे की ती गाथा विचारात घेण्यासारखी आहे, परंतु चर्चा करण्यासारखी नाही. हे जरा शिंगा आल्यासारखे वाटतात ना. असो, काही गोष्टी गमतीशीर असतात. तर 12वी आणि 13वी गाथा ही आपण सोडून देणार आहोत आणि 14वी गाथा घेणार आहोत. 12वी 13वी का घेणार नाही हे तुम्ही ते वाचल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता, परंतु त्याच्यावर चर्चा करण्यासारखं जास्त काही नाही, म्हणून तो मुद्दा, त्या दोन गाथा मी सोडून देणार आहे. त्यानंतर हे आपण नेहमीच पाहतो की काही गाथा धम्मपदामध्ये देखील घुसडल्या जाण्याची शक्यता आहे. सगळीकडे ते मिश्रण झालेलं आहे, सरमिसळ झालेली आहे 2500 वर्षामध्ये. ही बरीचशी सरमिसळ झालेली आहे आणि त्यामुळे काही गोष्टी संयुक्तिक वाटत नाहीत. मुळात सगळ्या गाथा बुद्धांनी अशाच्या अशा सांगितल्या असतील असंही संभवत नाही, असं वाटत नाही. आणि त्यामुळं आपण आपला विवेक वापरून आपण त्याच्यातल्या काही गोष्टींना आपण बदलू शकतो आणि बदललं पाहिजे. 14वी गाथा अशी आहे. इध वसं वसिस्सामि इध हेमंत गिम्हिषु इति बालो विचिंतेति अंतरायं न बुद्धती. तर इथं वर्षावासात राहील, म्हणजे पावसाळ्यात इथं राहील. नंतर हेमंत ऋतूत म्हणजे हिवाळ्यात अमुक दुसऱ्या ठिकाणी राहील. इथं ग्रीष्मात म्हणजे उन्हाळ्यात इथं राहील. असा बाल मनुष्य, मूर्ख मनुष्य विचार करतो, परंतु अ, अंतरायण न बुद्धती. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय होतं हे तो पाहत नाही. त्या इथं विघ्न जाणत नाही असं म्हटलेलं आहे, पण तसं अंतरायचा अर्थ एक विघ्न पण होतो, परंतु मुख्य काम काय आहे, तर आपल्या चित्तावस्था शुद्ध करणं, आपल्या चित्तशुद्धी करणं. ज्या आपल्या जीवनामध्ये समस्या निर्माण करतात, प्रॉब्लेम निर्माण करतात, यातना निर्माण करतात, डिस्टर्बन्स निर्माण करतात, त्या ज्या मनोवस्था आहेत, त्याची जी चित्तावस्था आहे, याच्यावर कार्य करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे चित्ताच्या संपर्कात राहणं महत्वाचं आहे, म्हणजे स्वतःच्या संपर्कात. पण मी इथं राहील, मी तिथं राहील, नंतर तिथं राहील, उन्हाळ्यात तिथं राहील, पावसाळ्यात तिथं राहील आणि हिवाळ्यात तिथं राहील, असा बालमनुष्य विचार करतो, असं या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. आता अजून एक महत्वाचा मुद्दा इथं आहे की आता ही बाल किंवा अज्ञानी माणसाबद्दल असलेली ही गाथा ही मग्गवग्गात कशी काय आली? ही बालवग्गात असती तर चांगलं राहिलं असतं, कारण हा विषय बालवग्गाशी संबंधित आहे. बाल, अज्ञानी मनुष्य, ज्याला वास्तवाचा बोध नाही, जो जागृत नाही, जो सतीमध्ये नाही.
त्याच्याविषयीची ही गाथा आहे. ती खरं म्हणजे बालवग्गात असली पाहिजे, परंतु त्याचं संकलन इथं मग्गवग्गामध्ये टाकलेलं आहे. पण तर ठीक आहे, आता आलंच आहे अभ्यासाला, तर आपण त्याच्यावर विचार करूया. मुख्यतः ही गाथा जी आहे ना, ही भिक्षूंना सांगितलेली आहे. कारण हे किंवा इतरांना लागू पडू शकते, नाही असं नाही. परंतु भिक्षू जे ग्रहत्याग केलेले असतात, मग आता आता इथं राहील, नंतर तिथं राहील, नंतर तिथं राहील, अशी ती जागा बदलत राहतात. मग म्हणून ते असं म्हटलेलं आहे, इध इध वत्सं वसिस्सामी. वत्स म्हणजे वर्ष, वर्ष म्हणजे वर्षावास, म्हणजे पावसाळा. मग पावसाळ्यामध्ये मी इथं वस्ती करील, इथं वसिस्सामी म्हणजे इथं राहील, इथं वस्ती करील. इध हेमंत गिम्मीसू. हेमंत आणि ग्रीष्म हे दोन ऋतू जे आहेत, ते हेमंत ऋतू म्हणजे आपण त्याला हिवाळा म्हणतो, आणि गिम्मीसू म्हणजे ग्रीष्म ऋतू, ज्याला आपण उन्हाळा म्हणतो. आणि इथं पावसाळ्यात राहील, तिथं हिवाळ्यात राहील, आणि तिथं उन्हाळ्यात राहील, अशा ऋतूनुसार वस्ती बदलणाऱ्या किंवा अं, आपलं राहणं बदलणाऱ्या भिक्षूला बाल म्हटलेलं आहे. किंवा अशा माणसाला बाल, किंवा एका मूर्ख शब्द पण वापरलाय, तर मूर्ख ठीक आहे, म्हणजे समज नाही, म्हणजे त्याला मुख्य काम काय करायचं ते समजत नाही, लक्षात येत नाही, म्हणून त्याला बाल म्हटलेलं आहे. म्हणजे काय की कम्फर्ट बघायचं, म्हणजे सुरक्षितता बघायची, फक्त सुरक्षितता बघायची. म्हणजे चांगलं कुठं वाटतं, कम्फर्टेबल कुठं वाटतं, सुरक्षित कुठं वाटतं, कुठं एन्जॉय करता येईल, कुठं आपल्याला जास्त गरम होणार नाही, जास्त थंडी वाजणार नाही, जास्त पाऊस लागणार नाही, अशा ठिकाणी राहणं हा मुख्य उद्देश मानायचा. याला महत्व द्यायचं. पण खरं महत्व द्यायला पाहिजे अंतरंगाला, म्हणजे चित्ताला, मनाला, आपल्या वर्तनाला. पण तिथे लक्ष नाही, म्हणून मग या गोष्टी सुचतात. परवा एक काही दिवसापूर्वी मी फेसबुकवर असं वाचलं की तो लिहिणारा म्हणतो की जिथं पंखा चालू नाही, किंवा जिथं एसी नाही, नाही, साधनेला बसल्यावर पंखा बंद करा, एसी बंद करा. का? तर पंखा असल्यामुळे, एसी असल्यामुळं जो थंडावा असतो, त्या थंडाव्यामुळं साधना होत नाही, संवेदना पाहू शकत नाही. आता एक कोणाचं, हे मत कोणाचं असेल हे आपण ओळखू शकतो, त्याला त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. तर एसी बंद ठेवा, फॅन बंद करा, आणि संवेदना मग त्याच्यामुळे चांगल्या जाणवतील. हे एक टोक झालं. आणि हे दुसरं टोक झालं की ऋतूप्रमाणे वस्ती बदला, ऋतूप्रमाणे जागा बदला. हे एक झालं. काही लोक हे कम्फर्ट कम्फर्ट जे पाहतात, म्हणजे सुरक्षितता जे पाहतात. उदाहरणार्थ आता आपल्याला
जिथं आपण आहोत तिथं आपल्याला आपल्यामध्ये उतरता आलं पाहिजे. आणि इथे एकदम आपण असं म्हटलं नाही नाही आपल्याला ते इथं जमायचं नाही, ते शिबिरात जाऊ, एखाद्या 1 दिवसाच्या शिबिरात जाऊ, नये तर 8 दिवसाच्या शिबिरात जाऊ, नये तर 10 दिवसाच्या शिबिरात जाऊ, नये तर 20 दिवसाच्या शिबिरात जाऊ. काही लोक म्हणतात 40 दिवसांची शिबिर असतात त्याच्यात जाऊ, काही म्हणतात 60 दिवसांची शिबिर असतात त्याच्यात जाऊ. इथं राहून इथं आपल्याला काम ते करता येणार नाही. आणि म्हणून काही लोकांचा असा कार्यक्रम असतो. हे कोण लोक आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. ते सतत ह्या शिबिरात, त्या शिबिरात, त्या शिबिरात, त्या शिबिरात, इथल्या शिबिरात, जरा लांबच्या शिबिरात. मुख्य काम काय आहे? मुख्य काम अंतरंगात उतरणं आहे, स्वतःमध्ये उतरणं आहे, कायेच्या संपर्कात येणं आहे आणि आतून कायेच्या संपर्कात येणं आहे. जिथं सगळ्या घडामोडी घडतायत, जिथं वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत, सगळ्या सगळ्या इंद्रियांच्या पाठीमागे चित्त दडलेलं आहे. कॉन्शियसनेस, चित्त दडलेलं आहे, त्याला विज्ञान असा शब्द आहे. पालीमध्ये विज्ञान म्हटलेलं आहे. इंद्रियांच्या पाठीमागे ते चित्त दडलेलं आहे, त्या भावना दडलेल्या आहेत, म्हणून इंद्रिय पळापळ करतात. इंद्रियांना हे पाहिजे, ते पाहिजे, हे ऐकायचं, ते ऐकायचं, हे खायचं, ते खायचं, इथं कम्फर्ट मध्ये जायचं. कारण आता हा हा जो सतत याचा ऋतूत जागा बदलण्याचा जो विचार करतोय तो माणूस, तो कसं आहे, शरीराला कम्फर्ट पाहिजे. म्हणजे जसं आहे, जे समजा गरम होते किंवा थंडी वाजते, तर मग तिथं काय काय भावना निर्माण होतात. त्याच्याबद्दल द्वेष वाटतो का? गरम होतं म्हणून द्वेष वाटतो का? अस्वस्थता येते का? तर ती अस्वस्थता, तो द्वेष किंवा ती चीड, हा खरा म्हणजे परीक्षणाचा विषय आहे. हे का चिडतो आपण? म्हणजे मन मन विचलित का होतं? तो प्रॉब्लेम आहे. जागा बदलून आणि परिस्थिती बदलून, कधी कधी अशी परिस्थिती असते की आपण ती बदलू शकत नाही. जरा कालचा एक एक 1.5 मिनिटाचा मी एक व्हिडिओ टाकलाय बघा. एका सरकारी ऑफिसमध्ये होतो आणि एक काम होतं, छोटंसं काम होतं, छोटंसं काम होतं. पण तिथं जवळपास 2.5 ते 3 तास ताटकळत बसावं लागलं. कारण त्यांची कामाची पद्धत जशी आहे तशी असणार आहे. गर्दी पण असते, जागा थोडी, बसायला जागा नाही. मग बाहेर उभं, सुनंदाचं काम होतं, सुनंदा आत बसली. ते आधारचं काम होतं, आधार कार्ड, ती आत बसली. मी बाहेर थांबलो. बाहेर बसायला जागा नाही, ऊन होतं. आणि बाहेर जी काही बाकीची माणसं बसली होती ती पण वैतागलेली होती, चिडचिड करत होती, सारखे हेलपाटे मारायला लावतात, याचं उन्हात ताट करत बसावं लागतं. काही 1-2 म्हातारी माणसं पण वैतागली होती. आणि तरुण तर लगेचच वैतागतात, सगळेच वैतागतात. आणि काही करू शकत नाही. आपलं काम आहे तिथं आपण काहीच करू शकत नाही. म्हणून तो एक 1.5 मिनिटाचा व्हिडिओ मी टाकला, की परिस्थिती कशी असली तरी आपली मनस्थिती जर त्यानुसार बदलत असेल, चीड येत असेल, संताप येत असेल, नको नको होत असेल, तर तो आपला प्रॉब्लेम आहे. तो आपल्या चित्ताचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये सहनशीलता नाही, त्याच्यामध्ये स्वीकार करण्याची
त्याला आपण ट्रेनिंग दिली नाही आपल्या मनाला, चित्ताला. आहे त्या परिस्थितीत आपल्याला ते आधी स्वीकार करावं लागतं. परिस्थिती बदलता येण्यासारखी असेल तर प्रयत्न करू, पण समजा बदलता येण्यासारखीच नाही, काहीच करू शकत नाही तुम्ही. जसं आता हे उन्हाळा आहे, थंडी आहे, पावसाळा आहे, हे ऋतू येत जात राहणार आहेत. इथं तुम्ही अजिबात सहनशीलता ज्याला नसेल त्याला थोडस जास्त झालं म्हणजे खूप खूप गरम व्हायला लागलं, उन्हाळ्यात खूप गरम व्हायला लागलं, तर पाऊस कधी येईल त्याची वाट पाहतो. आणि पाऊस सुरू झाला की, जास्त पाऊस झाला की पाऊस कधी थांबल. मग पाऊस थांबल्यावर त्याला बरं वाटतं, हा ऊन पडलं जरा बरं वाटतं. आणि जास्त ऊन असलं तर काय हा उकाडा, काय ही गरमी, जरा थंड पाहिजे. मग थंडावा शोधतो, नाही तर पावसाची वाट पाहतो, उन्हाळ्यानंतरच्या पावसाची वाट पाहतो. त्याचा कंटाळा आला का मग थंडीमध्ये, थंडीमध्ये कुडकुडायला लागला की मग नाही नाही आता ही थंडी फार झाली, जरा ठीक आहे, तिथल्या तिथं तुम्ही अंगावर हे कपडे घालू शकता, स्वेटर घालू शकता, उबदार कपडे घालू शकता, संरक्षण करू शकता. पण नाही नाही मला थंडी नकोच आहे आणि फार त्रास होतो, आणि जरा गरम काहीतरी पाहिजे, उष्ण पाहिजे. म्हणजे कुठंच चित्त मनी शांत नसतंय, स्थिर नसतंय. आणि ऋतुचक्र तर बदलणारच असतात, त्याला आपण काही करू शकत नाही. तात्पुरता ठीक आहे, आता फॅन लावला, पण कधी आता तो फॅन बंद बंद पडला, तो त्याला खराब झालाय तो पण. आणि थोडस उकडू शकतं, गरम होऊ शकतं. सहन करायला शिकावं लागतं. खंती परमं तपोती तिखा असं म्हटलेलं आहे. ज्याला सहनशीलता जमते त्याला ती खरी तपस्या आहे, ती खरी साधना आहे. सहन करता येतं, कारण जीवन हे दुःख आहे, यातना आहे. त्याला त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण करतोच आहे. त्याच्यात यशस्वी होऊ तेव्हा होऊ, तोपर्यंत सहनशीलता ही फार महत्वाची आहे. आणि त्याचा सराव करावा लागतो, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. असा हा मुद्दा आहे. ही गाथा जी सांगते ती सहनशीलता सांगते. तुम्ही सतत जागा बदलत राहायचं, इथं नको तिथं नको, ही अस्वस्थता आहे. किंवा काहीतरी दुसरं असं पाहिजे का, एकदम परिस्थिती बदलली पाहिजे. तो कालचा जो 1.5 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्याचा उद्देश तोच आहे का, परिस्थिती आपण बदलू शकत नाही, स्वतःच्या मनस्थितीवरच आपण काम करू शकतो. सोय होत असेल तर ठीक आहे, नसेल होत तर सहनशीलता. आणि हे काम करण्यासाठी आपलं झूमने हे केलेलं आहे, आता आपल्याला नोटीस दिलेली आहे की तुम्हाला फक्त आता 10 मिनिट आहेत. आता जून संपला, जुलैपासून आपल्याला फक्त 40 मिनिट मिळणार आहेत झूमचे, कारण आपण त्याचे आता बिल भरलेलं नाही. आणि आपण 40 मिनिटाचीच आता आपले रोजचे वर्ग 40 मिनिटाचे होतील. तेवढ्यात आपल्याला जेवढं बोलायचे तेवढं आपण बोलून घेऊया. तर मुख्य प्रश्न आता हा पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला. इथं चित्त विचलित होऊ शकतं, मानसिकता डिस्टर्ब होऊ शकते. हा जो व्हिडिओ आहे एकाएकी बंद पडू शकतो. 10 मिनिटं म्हणजे बोलता बोलता 10 मिनिटं निघून जातील. मुख्य साधना प्रॅक्टिस जी आहे ही सहनशीलतेची आहे. ज्या सोयी आपल्याला उपलब्ध आहेत त्या आहेत. जिथं सोय नसेल, जिथं गैरसोय असेल, तिथं आपल्या सहनशीलतेची परीक्षा असते. मग परिस्थिती ही गैरसोयीची असू शकते, अप्रिय असू शकते, न आवडणारी माणसं भेटू शकतात,
चीड आणणारी माणसं भेटू शकतात, इन्सल्ट करणारी माणसं भेटू शकतात, स- सहनशीलता नसणारी माणसं आपल्याला विचलित करू शकतात, आरडाओरडा करणारी माणसं आपली शांतता भंग करू शकतात, आपल्या सुखाच्या आड येणारी माणसं परिस्थिती असू शकते, काहीही असू शकतं. कारण जीवन कधी सुरळीत चाललेलं नसतं आणि परिस्थिती आपल्या हातात नसते. मग काय उपाय आहे? तर पहिलं काम सहनशीलता आहे. आणि सहनशीलतेचा सराव करता करता चित्तविमुक्तीचा म्हणजे दुःखमुक्तीचा अभ्यास आणि साधना करावी लागते. त्याच्यासाठी 100% स्वतःच्या संपर्कात राहता आलं पाहिजे. कायेत उतरता आलं पाहिजे. श्वासाचा आधार घ्यायचा. नैसर्गिक श्वास जी काया करते, काया आनापान करते, त्याच्या आधारे कायेत उतरायचं. म्हणजे जिवंत कायेमध्ये आपण जिवंत आहोत, जगतोय आपण. जिवंत काया म्हणजे जाणीवा, वेदना, तिथं हे विचलन असतं. सुखदुःखाचे अनुभव हे जाणीवांच्या पातळीवर असतात. त्याचं कारण पुढे आपण चित्त असते, आपण नेहमीच पाहतो. हे सूत्र आता लक्षातच ठेवायचं. हे कशामुळं काय होतं, हा कार्यकारण भाव समजला ना, मग अभ्यास करणं, निरीक्षण करणं सोपं जातं. पण त्याच्या आधी सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्याची सती पाहिजे, त्याचं भान पाहिजे, जागृती पाहिजे. कायेच्या पातळीवरची जागृती, जाणीवांच्या पातळीवरची जागृती, चित्ताच्या पातळीवरची जागृती, विचारांच्या पातळीवरची जागृती, मनोधर्मांच्या पातळीवरची जागृती, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, इंद्रियांच्या पातळीवरची जागृती, इंद्रियांमुळे निर्माण होणार चित्त म्हणजे डिस्टर्बन्स, याचं भान, विचारांचं भान, मेमरीचं भान. काही गोष्टी आठवल्या तरी आपण चिडतो, मनात आलं तरी डिस्टर्ब होतो. म्हणजे आपल्या ज्या मेमरी आहेत, स्मृती आहेत, त्या पण आपल्याला विचलित करतात. तर जेव्हा हे विचलन होतं चित्ताचं, तेव्हा आपल्याला तिथं आपली सती वाचू शकते, जागृती वाचू शकते. असा हा मुद्दा आहे. मला वाटतं आपला आजचा हा विषय इथं मी माझ्या बाजूने थांबवतो. 5 मिनिट आपल्याला आहेत. 5 मिनिटामध्ये कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता.